बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर शुक्रवारी तामिळनाडूतील IIT मद्रास इथं पोहोचले। इथं परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की शेजारी वाईटही असू शकतात, दुर्दैवानं आमचे आहेत। जर एखादा देश जाणून बुजून सातत्यानं आणि पश्चाताप न करता दहशतवाद सुरू ठेवण्याचा निर्णय घेत असेल तर आम्हाला आमच्या लोकांना दहशतवादापासून वाचवण्याचा अधिकार आहे। ते म्हणाले की आम्ही त्या अधिकाराचा वापर कसा करू हे आमच्यावर अवलंबून आहे। आम्ही काय करावं किंवा काय करू नये हे कुणीही आम्हाला सांगू शकत नाही। स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल ते आम्ही करू। परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की अनेक वर्षांपूर्वी आम्ही पाणी वाटपाच्या व्यवस्थेवर सहमती दर्शवली होती, परंतु जर दशकापर्यंत दहशतवाद होत असेल तर चांगले शेजारी असण्याची भावना राहत नाही। जयशंकर यांनी IIT मद्रासच्या शास्त्र 2026 या कार्यक्रमाचं उद्घाटनही केलं। यावेळी परदेशात IIT मद्रासच्या शाखा उघडण्याबाबत अनेक सामंजस्य करार देखील स्वाक्षरित झाले। बांगलादेशमधील अशांततेवर परराष्ट्र मंत्री म्हणाले, मी 2 दिवसांपूर्वी बांगलादेशात होतो। मी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्कारात भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेलो होतो। आम्हाला अनेक प्रकारचे शेजारी मिळालेत। जर तुमचा कोणताही शेजारी तुमच्यासाठी चांगला असेल किंवा किमान तुमच्यासाठी हानिकारक नसेल तर त्यात काही अडचण नाही। जिथं चांगल्या शेजाऱ्याची भावना असते तिथं भारत गुंतवणूक करतो, भारत मदत करतो, भारत सहकार्य करतो। पालघर जिल्ह्यातील नायगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। येथील एका सलूनमध्ये स्पीकरवर मोठ्या आवाजात काश्मीर बनेगा पाकिस्तान असे प्रक्षोभक गाणे लावण्यात आलं होतं। या संदर्भातील व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। या घटनेमुळे पालघरसह मुंबईतही खळबळ उडाली असून भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी देखील याची दखल घेतली आहे। नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सलूनमध्ये स्पीकरवर काश्मीर बनेगा पाकिस्तान नामक प्रक्षोभक आणि देशविरोधी गाणं वाजवण्यात आलं। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे। ही घटना नायगाव येथील चिंचोटी परिसरातील दुर्गामाता मंदिराजवळ घडली आहे। या संदर्भात पोलिसांनी कारवाई करत एका तरुणाला अटक केली आहे। दाखल केलेल्या FIR नुसार 1 जानेवारी 2026 रोजी दुपारच्या सुमारास उपनिरीक्षक पंकज किल्जे त्यांच्या खासगी वाहनातून गस्त घालत असताना त्यांना रोहान हेअर कटिंग सलूनमधून काश्मीर बनेगा पाकिस्तान हे वादग्रस्त गाणं मोठ्या आवाजात ऐकू आलं। पोलिसांच्या मते हे गाणे भारताच्या सार्वभौमत्वाच्या आणि एकतेच्या विरोधात आहे आणि या गाण्यातून समाजात शत्रुत्व, द्वेष पसरू शकतो आणि सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते। पोलिसांनी त्वरित कारवाई करत संबंधित सलूनमध्ये छापा टाकला। यावेळी सलूनमध्ये गुलजारी राजू शर्मा वय 51 आणि आरोपी अब्दुल रहमान सदरुद्दीन शाह वय 25 उपस्थित होते। आरोपी हा मूळ उत्तर प्रदेशच्या आजमगड जिल्ह्यातील लालगंज परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे। पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन तपासला असता तेच गाणं युट्यूबवर लावलं असल्याचं आढळून आलं। या प्रकरणी नायगाव पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 197(1)(ड) भारताच्या सार्वभौमत्वाला, एकतेला, अखंडतेला किंवा सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवणं या अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। यात दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा अशी शिक्षा होऊ शकते। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत मोठा वाद निर्माण झालाय। अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कुलाबा परिसरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नाहीत असा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। तसंच BSP नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि राहुल नार्वेकर यांच्यात देखील वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या प्रकरणी हरिभाऊ राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली आहे। पत्रकारांशी बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले, राहुल नार्वेकर मला म्हणाले की माझे सगळे प्रिव्हिलेज मी काढून घेईन। मी म्हटलं, साहेब तुम्ही मला फाशीवर चढवू शकता। त्यावर ते म्हणाले की तुम्हाला माहीत असून सुद्धा माझ्यासोबत का पंगा घेताय? मग हे सगळे मी रेकॉर्ड केलंय। मी त्यांना म्हटलं, मला माहिती आहे की तुम्हाला तुमच्या भावाला, बहिणीला आणि वहिनीला उमेदवारी द्यायची आहे, यासाठी धमक्या देत आहात। आमच्या BSPच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, त्यांना बाहेर काढलं। पुढे बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले, संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने हे सगळं केलंय, तो कृष्णा जाधव। तो म्हणतो की टोकन आम्ही नाही दिले। मी म्हटलं तुमचे लोक काउंटरवर बसवले आहेत। तो म्हणतो ते आमचे लोक नाहीत, मग चोर आहेत का? कोण आहेत ती माणसं? असा सवाल राठोड यांनी उपस्थित केला। या संदर्भातील सगळी माहिती आम्ही गागराणी साहेबांना सांगितली आहे। आम्ही 12 लोक आहोत, आताही वेळ गेली नाही। आमचे अर्ज घेण्यात यावेत, अन्यथा आम्ही कुणालाही सोडणार नाही असा इशाराही हरिभाऊ राठोड यांनी दिलाय। हरिभाऊ राठोड यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। तसंच निवडणूक आयोगानं संबंधित प्रकरणावर तातडीनं पावलं उचलत पालिका आयुक्तांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत उल्हासाचं वातावरण आहे।
त्यातच मनसेच्या तब्बल 11 संस्थापक सदस्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राज ठाकरे यांना जोरदार झटका दिला आहे. या राजीनाम्यामुळे ठाकरे बंधूंना 2 किंवा त्याहून अधिक वॉर्डमध्ये फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज आणि उद्धव ठाकरे यांनी युती करण्याची घोषणा केली आहे. यामुळे मराठी मतांचं ध्रुवीकरण टळून त्याचा फायदा ठाकरे बंधूंच्या आघाडीला होईल असा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या मुंबईतील 11 पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या संबंधीच्या माहितीनुसार वांद्रे येथील मनसेच्या बालेकिल्ल्यातील प्रभाग क्रमांक 97 आणि 98 येथील तब्बल 11 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत. ठाकरे बंधूंच्या जागा वाटपात या 2 पैकी एक प्रभाग ठाकरे गटाच्या वाट्याला गेला आहे. या ठिकाणी तुतारीचा उमेदवार उभा राहिल्यामुळे मनसे सैनिक नाराज झालेत. त्यामुळे येथील पक्षाच्या 11 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. या पदाधिकाऱ्यांनी मागील 19 वर्ष 9 महिन्यांपासून राज ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. मनसेच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या या मनसे सैनिकांनी आज अचानक सामूहिक राजीनामा दिल्यामुळे मनसेच्या गोटात खळबळ माजली आहे. वांद्रे येथील प्रभाग क्रमांक 97 आणि 98 मध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. इथे ठाकरे गटाचे उमेदवार बाळा चव्हाण मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, तर दुसरीकडे मनसेच्या वतीने दीप्ती काते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इथे ठाकरे बंधूंची युती झाली असली तरी याच प्रभागातून मनसेच्या इच्छुक उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे येथील 11 पदाधिकाऱ्यांनी एका पत्राद्वारे राज ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. महापालिका निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असताना राजकीय लढाई आता थेट सोशल मीडियावर उतरल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय. मात्र या डिजिटल रणांगणात मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी वैयक्तिक हल्ले, बदनामी आणि जुन्या व्हिडिओंच्या आधारे राजकारणाची पातळी घसरताना पाहायला मिळतेय. पुण्यातील भाजप उमेदवार पूजा मोरे यांच्या जुन्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरू असलेल्या ट्रोलिंगमुळे वातावरण तापलं असून या प्रकारावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी या ट्रोलिंग विरोधात उघड भूमिका घेत संबंधितांना गंभीर इशारा दिल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवारांच्या कामगिरी, धोरणे आणि जनतेसाठी असलेल्या भूमिकांवर चर्चा होणं अपेक्षित असतं. मात्र सध्याच्या घडीला सोशल मीडियावर जुने व्हिडिओ, पूर्वीची वक्तव्य आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित बाबी उकरून काढून उमेदवारांना लक्ष्य करण्याचा प्रकार वाढताना दिसून येतोय. पूजा मोरे यांच्या बाबतीतही हाच प्रकार घडत असून त्यांच्या जुन्या व्हिडिओचा आधार घेत त्यांच्यावर टीका, टिप्पणी आणि ट्रोलिंगचा मारा केला जातोय. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी या प्रवृत्तीवर कडाडून टीका करत अशा राजकारणामुळे लोकशाहीची प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याचं स्पष्ट केलं. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी निवडणुकीतील या नव्या सोशल वॉरवर रोखठोक मत व्यक्त केलं. निवडणुकीच्या काळात जुने व्हिडिओ उकरून काढून एखाद्या उमेदवाराला टार्गेट करणं हे अत्यंत चुकीचं आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, विचारधारांची लढाई होऊ शकते, पण एखाद्याची जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी खालच्या पातळीवर जाणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही असं स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावलं. राजकीय विरोध असला तरी मानवी सन्मान आणि सामाजिक भान जपलं गेलं पाहिजे असं मत त्यांनी ठामपणे मांडलं. कर्नाटकातील बेल्लारी येथे वाल्मिकींचे बॅनर फाडल्याच्या कारणावरून गुरुवारी भाजप काँग्रेस समर्थक भिडले. दोन्ही गटांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. भाजप आमदार जनार्दन रेड्डी आणि काँग्रेस आमदार भरत रेड्डी यांच्या समर्थकांमध्ये ही झटापट बॅनर लावण्यावरून झाली, जे 3 जानेवारी रोजी शहरात वाल्मिकींच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रमापूर्वी पोस्टर बॅनर लावत होते. भरत रेड्डींचे समर्थक अवंभावी परिसरात जनार्दन रेड्डी यांच्या घरासमोर बॅनर लावण्याचा प्रयत्न करत होते, ज्याला रेड्डींच्या समर्थकांनी विरोध केला. यामुळे दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला. दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला आणि हवेत गोळीबारही करण्यात आला. शुक्रवारी पोलिसांनी भाजप आमदार जनार्दन रेड्डी, माजी मंत्री श्रीरामुलू, शेखर, अली खान आणि सोमेश्वर रेड्डी यांच्यासह 11 जणांविरुद्ध ब्रुसपेट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या परीक्षेच्या पॅडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर भाजप नेत्याच्या फोटोचे स्टिकर चिकटवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात पॅडवर भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा फोटो असल्याचं दिसून येत आहे. राज्यात येत्या 15 तारखेला मुंबईसह 29 महापालिकांची निवडणूक होणार आहे. यामुळे अवघ्या राज्याचं राजकारण तापलं असताना रोहित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथित अवमाननेशी संबंधित एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओत एक महिला परीक्षेच्या पॅडवर चिकटवलेलं एक स्टिकर काढताना दिसतीये.
हे स्टिकर भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचं आहे. महिलेनं ते स्टिकर काढल्यानंतर त्याच्यामागे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असल्याचं स्पष्ट होत आहे. रोहित पवार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोवर माझ्या मतदारसंघात असे स्टिकर चिकटवून ते पॅड विद्यार्थ्यांना देऊन चमकोगिरी केली जाते. ही महाराजांची विटंबना असून ज्यांनी केलं आणि ज्यांच्यासाठी केलं ते सगळेच याला जबाबदार आहेत. या प्रकरणी संबंधितांनी तातडीनं जाहीर माफी मागावी असं रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. रोहित पवारांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरूनही सरकारवर निशाणा साधलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही पीएसआय वयवाढीचा निर्णय होत नसल्यानं विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. अगोदरच जाहिरात 7-8 महिन्यांनी उशिरा, त्यात वयवाढीचा मुद्दा देखील सोडवायची तस्दी घेतली गेली नाही. वयवाढीच्या निर्णयाबाबत सरकारनं गेले 8 दिवस विद्यार्थ्यांना अंधारात ठेवलं. परिणामी नाईलाजानं आज विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतंय. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केसेस नोंदवल्या जात असल्याची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवर बोललो असून विद्यार्थ्यांवर केसेस होऊन त्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही या दृष्टीनं पोलीस यंत्रणांनी विचार करण्याची विनंती केली. पोलीस प्रशासन विद्यार्थ्यांना सहकार्य करेल ही अपेक्षा असं त्यांनी म्हटलं आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून नवीन कार, जीप आणि व्हॅनसाठी फास्टॅग जारी करताना आता KYV नो युअर व्हेइकल प्रक्रियेची आवश्यकता भासणार नाही. नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाने नवीन कारसाठी KYV प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच ज्या गाड्यांवर आधीपासून फास्टॅग लावलेला आहे त्यांच्या मालकांनाही आता नियमित KYV करण्याची गरज भासणार नाही. यामुळे वाहन मालकांना वैध कागदपत्रे असूनही लांबच्या पडताळणी प्रक्रियेची वाट पाहावी लागणार नाही. सरकारच्या या पावलाचा उद्देश फास्टॅग सक्रिय झाल्यानंतर होणारी गैरसोय दूर करणं हा आहे. यापूर्वी वापरकर्त्यांना अनेकदा तक्रार होती की टॅग सक्रिय झाल्यानंतरही बँक किंवा प्राधिकरणाकडून पडताळणीच्या नावाखाली विलंब केला जातो. नवीन मार्गदर्शक तत्वानंतर आता फास्टॅग वारंवार अपडेट करण्याची गरज संपेल. अथॉरिटीनुसार KYV प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात आलेली नाही, तर ती गरजेनुसार बनवण्यात आलेली आहे. आता KYV फक्त तेव्हाच मागवलं जाईल जेव्हा एखाद्या फास्टॅगच्या गैरवापराची चुकीच्या पद्धतीने जारी केल्याची किंवा तो हरवल्याची कोणतीही तक्रार मिळेल. सामान्यपणे कार्यरत असलेल्या फास्टॅगसाठी आता कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पुन्हा मागणी केली जाणार नाही. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांसाठीही नियमांमध्ये बदल केले आहेत. आता बँकांना फास्टॅग सक्रिय करण्यापूर्वी वाहन पोर्टलच्या डेटाबेसद्वारे वाहनाची प्री ॲक्टिव्हेशन पडताळणी करणं अनिवार्य असेल. याचा अर्थ असा की बँका स्वतःच सरकारी डेटावरून वाहनाची माहिती पडताळतील, जेणेकरून ग्राहकाला नंतर कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. यामुळे डिजिटल ऑटोमेशन प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होईल. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.